हरिओम नमस्कार. मी सुनील शिंदे, योग शिक्षक, आहार मार्गदर्शक, संवहन तज्ज्ञ, न्यूरोथेरपिस्ट, पास्ट लाईफ थेरपिस्ट, बोन सेटिंग थेरपिस्ट, EFT आणि NLP हीलर, आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट. आपल्यासमोर आज बॅकपेन सिरीजमध्ये स्लिप डिस्क व सायटिका याचे दुखणे आपल्याला घरच्या घरी घालवण्यासाठी पुढे दिलेला व्यायाम आपण सकाळ दुपार संध्याकाळ नित्यनेमाने केल्यास आपले लोअर बॅकपेनचे दुखणे आपण 100% घरच्या घरी घालू शकतो. आज बॅकपेन सिरीजमध्ये आपण स्लिप डिस्क व सायटिका याचे व्यायाम पाहणार आहोत. तत्पूर्वी स्लिप डिस्क आणि सायटिका होण्याची कारणं पाहूया की आपल्या झोपण्याच्या, उठण्याच्या, बसण्याच्या, विविध कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये जर बदल झाला किंवा एका स्थितीमध्ये आपण खूप वेळ बसलो तर आपल्याला हे दुखणं होऊ शकतो. उदाहरणार्थ समजा झोपताना उशी घेणे किंवा नस घेणे किंवा योग्य पद्धती उशी घेणे महत्त्वाचं आहे. सरळ झोपताना थोडीशी पातळशी उशी घ्यावी. आपला पाठीचा मणका जो आहे तो पूर्ण जमिनी लेवलला पॅरलल राहायला पाहिजेत. वारंवार डाव्याच कुशीवर झोपणे, वारंवार उजव्याच कुशीवर झोपणे यामुळे आपल्याला फ्रोजन शोल्डर तसंच L4, L5, S1 आणि सायटिकाचं त्याचबरोबर हे दुखणं वाढू शकतं. उशी जी आहे ती मान जे डोकं आणि खांदा यातली जी गॅप भरून निघणारी तेवढ्या उंचीची उशी घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या झोपण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल करणं महत्त्वाचं आहे की डोक्याखाली हात घेऊन झोपणे, एकाच कुशीवर वर्ष झोपणे, त्याच पद्धतीने उशी न घेणे किंवा अतिरिक्त उंच उशी घेणे, त्याच पद्धतीने उभं राहताना स्ट्रेट पॅरलल न उभं राहणे, दोन्ही पायावर भार न देऊन उभे राहणे, एकाच पायावर जास्त भार देणे, काम करत असताना TV वगैरे पाहत असताना एका साईडला वाकून झुकून किंवा मानेवर ताण येईल, पाठीवर ताण येईल अशा पद्धतीमध्ये आपल्याला जास्त वेळ न बसता आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करून आपलं हे दुखणं हे कमी केलं पाहिजेत. व्यायामाबरोबरच सवयीसुद्धा बदलल्या पाहिजेत आपल्याला. आणि पुढे दिलेले व्यायाम करून आपलं दुखणं जे आहे स्लिप डिस्क, खुर्च्या ढळणे, खुर्च्या सरकणे, समजा डाव्या साईडला ही खुर्च्या सरकली तर डाव्या पायातून नसेवर दाब येऊन पुढे आपल्या पायामध्ये दुखणं होऊ शकतं. उजव्या साईडला सरकली तर उजव्या साईडला किंवा मधोमध सरकली तर दोन्ही पायाला सुद्धा वेदना येऊ शकतात. तर या पद्धतीने आपण हे सगळे बदल करून आपलं L4, L5, S1 हे तर आता पाठच झालेलं आहे सर्वांचं आणि सायटिका हे दुखणं आपण कमी करू शकतो. हरिओम. चिटकलेला आहे तर आपल्याला जमिनीला दाबायचा. डोक्याचा भाग दाबून छाती थोडी वर उचलली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 राहिले 16 17 18 19 आणि 20. खाली दाबायचे, तसे दाबायचे आणि 1 ते 15कडे काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. दोन्ही हात साईडला ठेवायचे. अर्धा ते 1 इंच आपण सीटचा भाग पहा. हा जो पॅल्विकचा भाग आपल्या दिशेने वक्र होईल. अशा स्थितीमध्ये आपल्याला 1 ते 15कडे काउंट करायचे. 1 2 3
4 5 6 7 8 10 14 18 19 आणि 20. रिलॅक्स. स्टार्ट करा. पुढचा व्यायाम तो अर्धा. आता डावा पाय फोल्ड केल्यानंतर हा गुडघ्यापासून हा जो भाग आहे तो आपल्याला काय करायचं, आपल्या पोटाकडे दाबून धरायचा. इथं 1 ते 10 कडे काउंट करू आपण. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढे घ्या. 11 12 13 14 15. रिलॅक्स. सेम टू सेम दुसरा पाय घ्यायचा. आता 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि रिलॅक्स. साईडला ठेवल्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करून आपल्या काय करायचं आहे, पोटावर घ्यायचे आणि हा जो लंबर आहे तो भाग थोडासा खाली प्रेस झाला पाहिजे. थोडंसं दाबून धरायचं. एवढंच करायचं. स्टार्ट टाइम. 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि रिलॅक्स. लंबर कंबर तिथे प्रेस करण्यासाठी झाले. पुढचा आहे जो सायटिका. सीट हिप जॉईंटपासून खालपर्यंत दुखावा जो आहे आपला बट्सपासून टाचेपर्यंत. पहिला फोल्ड 90चा इथं पकडा वाटल्यास. त्यानंतर दुसरा फोल्ड घोट्याचा आणि तिसरा पाची बोटं ताणून घ्या. हा पूर्ण भाग इथून ताणला गेला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. रिलॅक्स. ताणून धरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. 1 16 17 18 19 20. दोन्हीसाठी L4 L5 S1 याच्यामध्ये डिस्क खुर्च्या ही खाली सरकली जाते. डावीकडे सरकली तर डाव्या पायातनं वेदना, उजवीकडे सरकली उजव्या पायातनं वेदना, मध्ये सरकले तर दोन्ही पायातनं वेदनासुद्धा येऊ शकते. टीटी टाकल्यानंतर हा जो आपला डावा पाय उजव्या हाताने हे खाली 1 हा भाग पूर्ण ताणला गेला पाहिजे. 1 4 5 7 8 9 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आलं पाहिजे.
आता डाव्या हाताने हा उजवा गुडघा इथं प्रेस करायचा आणि मान विरुद्ध साईडला फिरून आपल्याला 15कडे काउंट करायचं. हा पूर्ण भाग स्ट्रेच झाला पाहिजे. 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आडवा ठेवायचा. आडवा ठेवल्यानंतर हा पाय इकडे वाढायचा आपला उजवा पाय आणि डावा गुडघा आपल्याला प्रेस करायचा थोडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. हा पाय इकडे ओढायचा आणि हा उघडा पलीकडे जायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एक पोटाची 3-4 व्यायाम करायचे. पहिला व्यायाम भुजंगासन. दोन्ही हात साईडला ठेवायचे. उठायचं आपल्याला शक्य होईल एवढंच वर उठायचं आहे. 1 2 3 5 6 7 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याच्यात हनवटीवर उचलायची. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. 16 17 18 19. ठिकाणी आपल्याला जो गॅप जाणवतो त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, उजवा पायावर उचलून गुडघ्यात वाकवायचं नाही, असा वाकवायचा नाही. पाय कमी उचला, 30 अंशाच्या कोणात मग वर उचलून स्थिर ठेवायचं. आपल्याला गुडघे अंगठे बाहेरच्या दिशेने ताणलेले ठेवायचे. जमिनीपासून एक 30 अंशाचा कोन आहे आपला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. 16 17 18 19 20. रिलॅक्स. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. 16 17 18 19 20. खाली दाबायचा. 1 2 3 4 9 10
11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19 आणि 20. बॅलन्सिंगला बरं पडतं. प्रथम डावा पाय स्ट्रेच करायचा आहे पुढं, सुपरमॅन पोज, आणि कानाच्या लाईनीमध्ये हात सरळ स्ट्रेट ठेवायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. दुसरा डावा हात 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19.